नमस्कार. आज बुधवार स्पेशल मी एक कलरफुल भाजी केली आहे. ती काय आहे ती तुम्हाला जर बघायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब पण करावं लागेल, तरच आपण पुढचे व्हिडिओ पण बघू शकता ना. चला तर मग मी इथे जवळा भाजून घेतला आणि 2-3 पाण्यातनं स्वच्छ धुवून तो एका पाण्यात घालून असा एका प्लेटमध्ये ठेवून दिला आहे. इथे मी तीच कढई स्वच्छ पुन्हा धुवून त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या स्लीट केलेल्या घातल्या आहेत आणि कांदा असा जाडसर कापून घेऊन तोही घालून घेतला आहे. आता हा थोडासा परतून घेणार आहे हलकासा, आणि परतत असताना थोडं त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे आणि हळद घालणार आहे. हे पहा, आता मी थोडंसं मीठ घालून घेते आणि बरोबरीने थोडंसं हळदही घालायची आहे आणि थोडं परतून घेणार आहे. हळद मी ना जवळा जेव्हा पण मी करते तेव्हा हळद आधी घालते. तुम्ही जर माझे आधीचे पण व्हिडिओ बघितले असतील ना, कांदा घातल्या जर तुम्ही हळद घातली ना तो खूप छान त्याच्यामध्ये कांद्याला रंग येतो. आणि माझ्याकडे थोडीशी आलं लसणीची पेस्ट होती, तीही मी घालून घेतली. त्यावर इथे भोपळी मिरची घातली आहे, ती पुन्हा परतून घेतली. खूप नाही परतायचं आहे, हलकं हलकंसं सगळं परतून घ्यायचं आहे. आता त्यावर हा बघा, जवळा मी असा भिजत घातला होता. आधी मी ह्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुतला. असा भिजत घालण्याचं कारण आहे की हा वरती येतो छान आणि खाली जर मातीचे कण असतील ते बरोबर खाली राहतात प्लेटमध्ये. आता यावर मी जाडसर टोमॅटो एक चिरून घेतला आणि तोही घातला. त्यावर हळद, तिखट, थोडंसं गरम मसाला, धणे पावडर, हिंग असे सर्व ड्राय मसाले घालून घेतले. आता पुन्हा हेही छान व्यवस्थित सर्व एकसारखं परतून घेणार आहे आणि अगदी थोडंसं त्यावर पाणी घालायचं आहे. खूप घालायचं नाही, आपण जवळा भाजून घेतलेला आहे त्यामुळे तो शिजलेला आहे. कांदा, टोमॅटो आणि मिरची शिजायला एवढा वेळ लागत नाही. मग आपल्याला अगदी हलकंसं पाणी घालायचं आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे याच्यात घालायची कैरी. ती घालून पुन्हा एकदा सारखं करून आपण झाकण घालून एक 4 ते 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर इथे असा आपला हा छान कलरफुल जवळा, कांदा, टोमॅटो, कैरी ह्याची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल नक्की कळवा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते, सर्वांची रजा घेते. बाय. हॅपी वेनसडे.